नमस्कार. रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे. पीकही जोमदार आलेली आहेत. शेतकरी सध्या कापूस, सोयाबीन यासह इतर पिकांची फवारणी करत असतात. आता फवारणी करत असताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात फवारणी करत असताना विष बाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. फवारणी करत असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कधीही फवारणी करू नये. कीटकनाशकाचा चुकूनही वास घेऊ नये. मिश्रण तयार करत असताना हातमोजे वापरावे. तोंडाला मास्क लावून फवारणीच करावी. फवारणी करताना अंग पूर्णतः झाकलेले असावे. कधी कधी काय होते की काही शेतकरी मला काही होत नाही त्यामुळं बनेलवर फवारणी करत असतात. बनेल घालून फवारणी करू नये. त्यासाठी पूर्ण कपडे घालून अंग झाकूनच फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, धूम्रपान करणे हेही टाळले पाहिजे. फवारणीचे काम 8 तासापेक्षा जास्त वेळ असता कामा नये. उपाशीपोटी कधीही फवारणी करू नये. आता फवारणी करत असताना जर एखाद्या शेतकऱ्याला वेगवेगळे लक्षणं दिसत असतील तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवणं गरजेचं आहे. फवारणी करत असताना जर एखाद्या शेतकऱ्यास अशक्तपणा वाटत असेल, चक्कर येत असेल, त्वचेची जळजळ होत असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, अंधुक दिसत असेल, तोंडातून लाळ येत असेल, तोंडाची आग होत असेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवणं गरजेचं आहे. या बाबीची जर शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर नक्कीच फवारणी करत असताना शेतकऱ्यांना विष बाधा होणार नाही आणि यातून एखादी दुर्दैवी घटनाही घडणार नाही.